आज 1 मे महाराष्ट्र दिन सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला। मात्र महाराष्ट्र देशात अग्रेसर होण्यासाठी काय करायला हवं याबद्दल सर्वसामान्य कोल्हापूरकरांना काय वाटतंय हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी चेतन मिठारी यांनी। राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा। महाराष्ट्र दऱ्या खोऱ्यांमध्ये वसलेला माझा महाराष्ट्र, इतिहासाचा ठेवा जपणारा महाराष्ट्र, मावळ्यांच्या ढालींनी खणाणलेला महाराष्ट्र आणि घोड्यांच्या डापांनी दणाणलेला महाराष्ट्र, संस्कृतीचा ठेवा जपणारा महाराष्ट्र, अनेक अर्थांनी सर्वार्थांनी परिपूर्ण असा माझा महाराष्ट्र। खरं तर या महाराष्ट्रानं या देशाला नेतृत्व करणारे अनेक हिरे दिले। ते हिरे देणारा महाराष्ट्र, तो ध्यास महाराष्ट्र, सर्वसामान्यांचा श्वास महाराष्ट्र, प्रत्येक मराठी मनाचा अभिमान महाराष्ट्र। आज महाराष्ट्र दिन 1 मे। खरं तर महाराष्ट्राबद्दल आपल्याला नक्कीच अभिमान आहे, सार्थ अभिमान वाटतो। या मराठी भूमीत आपण जन्मलो या गोष्टीचा। पण खरंच महाराष्ट्र सर्वार्थानं पुढं गेलाय आपण जरी म्हणत असलो तरी अनेक अर्थांनी महाराष्ट्र कुठेतरी कमी पडतोय का की पुढं नक्कीच गेलाय, याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत कोल्हापूरकरांच्या प्रतिक्रिया। चला तर बघूया। मामा, तुम्हाला काय वाटते, काय केले तर महाराष्ट्र पुढे जाईल? IT पार्क बी येणार होता, तो बी आलेला नाही। मग बाकीचं काय आणणार आहेत? सगळं काहीच आणलेलं नाही त्याने, नुसतं घोषणा करतात, बाकी काय आणत नाही ती लोक। अंमलबजावणी काहीच नाही, काय नाही। जे काय सरकार चालू आहे की सरकार कायम बदलते, त्यामुळे निर्णय धोरणं ते पण सुद्धा पूर्ण होऊ शकत नाहीत। त्यामुळे जे काही निर्णय घेतात सरकार याच्याकडनं घेते, ती सरकार बदलल्यामुळे निर्णय घेऊ शकतं। सरकार आम्हाला एक ठिकाणी स्थिर सरकार या ठिकाणी हवं आहे, जेणेकरून महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांना असू दे, शेतकऱ्यांना असू दे, गोरगरीब जनतेना असू दे, झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना असू दे, एक प्लॅटफॉर्म मिळाला हवा, जेणेकरून की जे बाहेरचं जे काही इन्व्हेस्टमेंट आहे ते महाराष्ट्रात असू दे, कोल्हापुरात असू दे व्हावे। आज खरं तर महाराष्ट्र दिन आहे, तसंच कामगार दिनसुद्धा आहे। मला असं वाटतं की ही जी संपत्ती जी देशभरातली किंवा जगभरातली जी उभारलेली आहे किंवा आहे, ती फक्त कामगारांनी जे श्रम केलेले आहेत त्या श्रमाच्या जीवावरतीच ही सर्व संपत्ती जगातली, विश्वातली, भारतातली, महाराष्ट्रातली उभारलेली आहे। जर काही कामगार खुश असला तर ही संपत्ती जास्तीत जास्त उभारली जाईल आणि त्या कामगाराला जो या संपत्तीचा उगमदाता आहे त्या कामगाराला मध्यवर्ती ठेवून मला वाटतं खरं तर या सर्वाचा विचार केला तरच आपला महाराष्ट्र आणि देशसुद्धा पुढे जाऊ शकतो। मूलभूत सुविधा आल्या पाहिजेत, तसेच कामगारांना नवीन कामं उपलब्ध झाली पाहिजेत आणि दळणवळणाची साधनं होऊन आपला महाराष्ट्र सुखमय झाला पाहिजे। मामा, आज महाराष्ट्र दिन आहे, तर काय वाटते, काय केलं तर महाराष्ट्र पुढे जाईल, काय व्हायला पाहिजे? जास्त करून उद्योगधंदे झाले पाहिजे, कामगारांनी काम घ्यायला पाहिजे। हे जातीभेद जे माणसाची जातीभेद व्हायला लागला आहे ते नष्ट व्हायला पाहिजे। गोरगरिबांनी सगळं ही व्हायला असं व्हायला, जातीभेद हे नष्ट व्हायला पाहिजे, त्याशिवाय महाराष्ट्र पुढे जाणार नाही। आत्ता दादा महाराष्ट्र दिन आज आहे, आपण सगळे साजरं करतोय, पण महाराष्ट्र दिनात असं मला वाटतं की महाराष्ट्र अजून पुढे जायला पाहिजे किंवा काहीतरी डेव्हलपमेंट झाली पाहिजे। तर देशात महाराष्ट्र अग्रेसर होण्यासाठी तुम्हाला काय वाटते, काय झालं पाहिजे? सर्वप्रथम मी तर सर असं म्हणेन, म्हणजे पहिला आज कामगार दिन असल्यामुळे मी सर्व कामगार दिनानिमित्त पहिल्यांदा मी सर्वांना शुभेच्छा देईन। त्या शुभेच्छाबरोबरच मी महाराष्ट्र म्हणजे पुढं प्रगती होण्यासाठी मी सगळ्यात पहिला जो मुद्दा मांडतोय की तो असा मुद्दा मांडतोय की जी आत्ताची जी युवा पिढी किंवा तरुण पिढी जी आहे की आता ती काय झाल्या, मोबाईल म्हणा किंवा व्यसन म्हणा, व्यसनाधीन होत चाललेली आहे। ते म्हणजे ती तरुण पिढीला ह्या गोष्टीची जाणीव झाली पाहिजे की आपण हे असं व्यसनाधीन होणं चुकीचं आहे किंवा हे मोबाईलचं व्यसन म्हणजे वगैरे असं म्हणा वगैरे हे लागलेलं आहे। त्यामुळे तरुण पिढी कसं आहे, कामधंदा आता तरुण पिढीला नको आहे, म्हणून तरुण पिढीनं आता हुशार होणं गरजेचं आहे की बाबा आपण आता कामधंदा करून, उद्योग व्यवसाय काय तर करून आपण महाराष्ट्राला प्रगती किंवा आता सरकारच्या नवीन नवीन योजनासुद्धा आलेल्या आहेत की बाबा काय काय लोन असतील, काय असतील किंवा तरुण पिढीला पुढं जाण्यासाठी त्यांनी प्रोत्साहनसुद्धा बरंच असं दिलेलं आहे। ते तरुण पिढीनं त्याचं अंगीकृत करावं किंवा त्याचा फायदा घेऊन आपण काहीतर महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी पण असं वाटचाल करावी। कारण तसं सध्या कसं आहे, तरुण पिढीत जर असं राबत राहिली किंवा असं उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देत राहिली तर महाराष्ट्राची साहजिकच प्रगती होऊ शकते। म्हणून मी तरुण पिढीला सगळ्यात प्रथम की सांगू इच्छितो की बाबांनो,
व्यसनांपासून दूर राहा किंवा असे मोबाईल ह्यात ते तुम्ही घुरपडून जाताय ते सोडून, किंवा राजकारण असेल, राजकारणातसुद्धा आता असंच झालं आहे. त्यामुळं राजकारणाच्या नादी न लागता आपण काहीतरी व्यवसाय धंदापाणी असं करून आपल्या फॅमिलीला म्हणा, आपल्या घराला म्हणा, किंवा आपल्या राज्याला म्हणा, महाराष्ट्राला म्हणा, शहराला म्हणा, असं प्रगती झाली पाहिजे असं काहीतरी तुम्ही करावं, असा मी एक संदेश कामगार दिनानिमित्त तुम्हाला देऊ इच्छितो. आपण मगाचपासून बऱ्याच ठिकाणी फिरलो, बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. खरं तर आज महाराष्ट्र दिन हा फक्त आपल्या मोबाईलवर स्टेटस ठेवण्यापुरता किंवा महाराष्ट्राचा अभिमान फक्त मोबाईलवर दाखवण्यापुरता नाही आहे, तर बऱ्याच गोष्टी आहेत. एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मला काय वाटतंय, तर प्रत्येकानं आपली जबाबदारी, आपला महाराष्ट्र पुढं जाणं हे फक्त सरकार करू शकत नाही, कोण व्यक्ती करू शकत नाही, हे समाज करू शकतोय, तुम्ही आम्ही करू शकतोय. आपण सगळ्यांनी मिळून, सरकार असेल किंवा आपण सगळेजण असेल, सगळ्यांनी मिळून जर प्रयत्न केले तर नक्कीच महाराष्ट्र पुढं जाऊ शकतो. उद्योगधंदे महाराष्ट्रात राहावेत आणि त्याचबरोबर ज्या लोकांच्या मूलभूत समस्या आहेत त्यांचं जर सोडवणूक झाली, त्यांना जर चांगल्या हाताला काम मिळालं, नोकऱ्या मिळाल्या, तर नक्कीच महाराष्ट्र पुढे जाईल. नवीन प्रोजेक्ट आले तर नक्कीच महाराष्ट्र पुढे जाईल असं वाटतं. एस न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्र शिंदेसह मी चेतन मिठारी.